नमस्कार, मी वसीम सिद्दीकी आणि तुम्ही पाहत आहात MS मीडिया टीव्ही. मित्रांनो, आज औसा तालुक्यातील सरकारी शाळांमध्ये जे काही समोर आलंय त्याने संपूर्ण प्रशासनाची झोप उडवली आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा काक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके जेव्हा औसा तालुक्यातील 4 सरकारी शाळाचा सोशल ऑडिट करायला पोहोचले तेव्हा तिथलं दृश्य पाहून सगळंच थक्क झाले. एका शाळेत तर चक्क सरकारी वर्गात खाजगी शाळेतील मुलं बसलेली आढळली आणि जेव्हा यावर विचारण्यात आला तेव्हा BDO आणि संबंधित अधिकारी जागेवरून गायब होते. अखेर सरकारी शाळामध्ये काय प्रकार सुरू आहे? उजनी ते औसा दरम्यानच्या 4 शाळांमध्ये नेमक्या कोणत्या गंभीर बाबी समोर आल्या आणि प्रशासनाला काय इशारा देण्यात आलाय? हा ग्राउंड रिपोर्ट आज प्रत्येक पालक आणि नागरिकांचे डोळे उघडणारा आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांचा भविष्याची काळजी असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला समजेल की या प्रकरणावर पुढे काय कार्य होणार आहे. और उनको यहाँ पर पिछले 1 घंटे से बिठाकर खाना खिलाया जा रहा है कि जब तक विजिट खत्म नहीं होती, जब तक मीडिया वाले यहाँ से चले नहीं जाते, आप यहीं पर खाना खाते हुए बैठो। और ये बच्चे किसी और स्कूल के, उनको जबरदस्ती यहाँ पर बिठाया गया है। बिठा रहे या नहीं बिठा रहे? बाहर वाले बताओ। ये दूसरे स्कूल के बच्चे, ये इस सरकारी स्कूल के बच्चे नहीं है। ये चल रहा है यहाँ पर, धोखाधड़ी चल रही है। शर्म नहीं आती है इन लोगों को, शर्म नहीं आती है। जरा सी भी इस सरकार में शर्म नहीं बची है। स्कूल ठीक करने की जगह, बच्चों को अच्छी सुविधाएं देने की जगह ये इतने बेशर्म लोग हैं, इन्होंने यहाँ पर दूसरे स्कूल से बच्चे लाकर बिठा दिए। नई प्लेट लाकर 1 घंटे के लिए ये प्लेटें लाई गई है ताकि मीडिया के सामने दिखाई दे। ये पूरे देश के सामने ये बहुत बड़ा स्कैम है कि स्कूल को अच्छा दिखाने के लिए इन्होंने तो कल रातों रात स्कूल की सफाई शुरू कर दी, जिसकी ये फोटोज है। मुझे पता था ये लोग यही करने वाले हैं। ये फोटोज कल शाम को JCB लगाकर यहाँ से घास निकाली गई। पूरे स्कूल में घास लगी हुई थी। यहाँ पर जो राशन आता था उसमें कीड़े थे। ये टॉयलेट का हाल देखिए। और रुको, मजे की बात तो ये शराब की बोतलें इस स्कूल के कंपाउंड के अंदर, बाहर से नशेड़ी लोग आकर शराब पीते थे और किसी का कोई ध्यान नहीं। गांजे की भी फोटो ये देखिए। स्कूल के अंदर ये सब चल रहा था, गांजा शराब चल रही थी कल तक। लेकिन जैसे इनको पता था आज सारे गांव वाले आने वाले, मीडिया वाले आने वाले, कांग्रेस जनता पार्टी के लोग आने वाले, तो इन्होंने सारी साफ सफाई कर दी। लेकिन मुझे लगा कोई बात नहीं, अच्छी बात है, हमारी विजिट की वजह से स्कूल की साफ सफाई तो हो रही है। लेकिन ये इतने बेशरम लोग हैं, इन्होंने बच्चे तक बाहर से इंपोर्ट करे, दूसरे स्कूल के बच्चे यहाँ लाकर बिठाए ताकि दिखा सके कि देखो बच्चे कितने अच्छे तरीके से स्कूल या स्कूल के बच्चे कितने अच्छे तरीके से खाना खा रहे हैं, नए प्लेट्स में खाना खा रहे हैं। मुझे लगता है इससे बड़ी बेशरम सरकार कोई हो सकती है। सरकार लाखों रुपए खर्च कर सर्व शिक्षा अभियान के नाम पे, अगर आपने यहाँ पे में आप देखिए सरकारी, आप खुद देख लो, आपके सामने कहा जा रहा है पैसा। अगर ये पैसा सही जगह जाता तो ऐसे बाहर से बच्चे लाकर नहीं बिठाने पड़ते। ये पैसा सही जगह जाने के लिए जिम्मेदार कौन है सर? सरकारी जिम्मेदारी, और सरकार वो जिम्मेदारी पूरी नहीं कर रही। किती लोक आले विद्यार्थी बाहेरचे? किती बाहर से कितने लोग आए? ये रेड ड्रेस वाले मुझे बाहर के लग रहे हैं सारे, है ना? कोणत्या शाळेत तुम्ही विचारा ना, कोणत्या शाळेत? पीपल नाम बता रहे हैं, पीपल नाम की कोई स्कूल है यहाँ पे? पीपल क्या हो ना आप? अलमला गाँव के हो। किसने आने बोला था इन्हें? किसने लाकर बिठाया है? मैडम, क्या नाम है मैडम का? अरे ये सब करने से अच्छा स्कूल अच्छे करो ना यार। 1-1 लाख रुपए पेमेंट वाले 4 शिक्षक येते सर। चलो कौन सा मैडम आले कसं काय? तुम्हाला माहिती नाही तर आज कसं काय आले? कसं काय तुम्हाला माहिती नाही तर आज कसं काय ती केंद्रीय शाळा आहे. ही कोणती शाळा आहे मग? 2 युनिट आहे. म्हणजे ह्या शाळेचे प्रिन्सिपल आहे तुम्ही, बरोबर? मी केंद्रीय शाळेचा आहे. ही कोणती शाळा? आता तुम्ही वाचवता ते उर्दूची. 2 युनिट.
दोन युनिट तुमच्या अंडर आहे का दोन वेगळे वेगळे प्रिन्सिपल आहे? बोलवा दुसरं प्रिन्सिपलला. बरं मला सांगा, दुसऱ्या स्कूलची मुलं आले कसं काय? प्रायव्हेट स्कूलची मुलं आलेले कसं काय आले? मीडियासाठी तुम्ही आणून ठेवले. मग रोज दुसऱ्या स्कूलची मुलं इथे येऊन जेवतात. सरकारी स्कूलच्या मुलांसाठी जे जेवण येते तुम्ही प्रायव्हेट स्कूलच्या मुलांना खाऊ घालताय असं समजायचं आम्ही? हा भ्रष्टाचार आहे. मग आले कसं काय? आम्ही परवा आलो तेव्हा सर म्हणले मी इथलं मुख्याध्यापक आहे. काय मग तुम्ही काय म्हणलं मला 2 वाजता आमची मीटिंग म्हणून आलोय, मी वर्धीच आहे म्हणलं. मला एक सांगा, नाही मला एक सांगा, दुसऱ्या स्कूलचे मुलं इथं का आणून बसवले जेवणासाठी? प्रायव्हेट स्कूलचे मुलं इथं जबरदस्ती आणून बसवले, 1 तासापासून त्यांना जेवण खाऊ घालताय मीडियासाठी ना? तुम्हाला माहिती होतं आज विजिट होणार आहे? मॅडम नाही, तुम्ही सांगा. मग तुम्ही करता काय? प्रिन्सिपल म्हणून तुम्ही करता काय? इथं काय करताय तुम्ही? इथं काय करताय? मग तुमचं युनिट नाही, तुम्ही इथं काय करताय? मग त्यांनी परवा कबूलच नाही केलं की मी इथला आहे. काल परवापर्यंत तुम्ही प्रिन्सिपलच नाही म्हणून माझ्याकडे चार्ज आता दिलाय सर. मला येऊन 4-5 महिने झाले. तर तुम्ही काय म्हणलात मला 2 वाजता मीटिंग आहे म्हणून आलो, मी इथलं नाहीच आहे. तुम्ही म्हणलात की नाही सर? म्हणलो. नंतर या मॅडमने सांगितलं की गवळी सर घेतलं, नंतर आम्हाला कळलं की तुम्ही इथले मुख्याध्यापक आहे. मुख्याध्यापक कोण आहे मला सांगा बरं. गावकऱ्यांना विचारू आपण. खोटं नाही बोललं पाहिजे ना सर? नाही अजिबात मला चार्ज आता दिला. परवाच तुम्ही आलो होतो सर, ओळखलं मला तुम्ही मला काय म्हणला मी कशी अरे गावकऱ्याचं लक्ष असलं तरी अवस्था झाली असती का? मलाच दिलाय चार्ज. गावकऱ्याचं लक्ष राहिलं असतं तरी अवस्था झाली असती का? मलाच दिलाय, पण ज्यांचा उर्दूचा नाही दिला. 2 मिनिटं. या बिल्डिंग मध्ये तर आहे ना तुमचा चार्ज का नाहीये? या बिल्डिंगचा चार्ज तुमचा आहे. आपण जिथं ज्या बिल्डिंग मध्ये उभा आहे तो चार्ज तुमचा आहे. पण ती मुलं कधी एक आली मिनिट. मला माहिती. मग तुम्हाला माहिती काय? प्रिन्सिपल म्हणून तुम्ही करता काय? मग बाहेरच्या शाळेतली मुलं इथे येऊन बसलेली आहे, जाणीवपूर्वक त्यांना आणून बसवलेले मीडिया समोर दाखवायला. कारण की या शाळेत मुलं नाहीये मला सांगण्यात आलं. म्हणून तुम्ही मुद्दाम मीडिया समोर फजिती होणे म्हणून तुम्ही दुसऱ्या स्कूलची मुलं आणून बसवले. आता विचारा, बोलवा. आता विचारा मॅडम. मागं सगळं थोडं सगळे एक मिनिट. ते उर्दू हे मला माहिती तुम्ही काय करायचा प्रयत्न करताय. तुम्ही मुद्दा म्हणून बाहेरून मुलं आणून बसवले होते. मॅडम इकडे. उर्दू हिंदी करू नका इथं. मला माहिती आहे, मला समजतं तुम्ही काय करायचा प्रयत्न करताय. तुम्ही स्वतःची फजिती होऊ नये म्हणून तुम्ही बाहेरून मुलं आणून बसवले जेवायला. ते प्लेटची आत आणल्यात तुम्ही. कालपर्यंत प्लेट नव्हत्या त्या. आमची टीम घेऊन गेलेली आहे. हे फोटो हे जे तुम्ही काम करताय ना 4-5 महिन्यापासून तुम्ही म्हणताय ना, ते काम आहे तुमचं. जी तुम्हाला वस्तुस्थिती दाखवायची ती ही आहे. कालपर्यंत या शाळेत दारूच्या बॉटल, हे गांजा, इथं गांजा पडलेला आहे, दारूच्या बॉटल्या पडलेल्या आहेत. कालपर्यंत ही अवस्था होती. हे असं गवत होतं. जसं त्यांना माहिती पडलं आज आम्ही व्हिजिट करणार, तर यांनी काल संध्याकाळी गवत काढण्यात आलेले. चांगलं वाटलं की थोडं साफसफाई तरी होती शाळेची. जेव्हा मी इथं आलो तर मला असं कळालं की इथं मुलांना जेव घालतात खूप वेळचं, आणि दुसऱ्या रूम मध्ये जेव घालतात. तुम्ही बसलो की, आणि मी त्यांना प्रश्न विचारत होतो की तुम्ही शाळेत काय प्रॉब्लेम काय, ते मुलं काय बोलतच नव्हते. पण नंतर इथलच्या लोकांनी मला सांगितलं हे मुलं इथलच्या शाळेची नाही आणि फक्त आज दुसरीकडनं आलेली आहे. आता मी चौकशी केल्यानंतर दुसरीकडे आज फक्त मीडिया येणार होती, आमची व्हिजिट होती, त्यामुळे त्यांनी बाहेरून मुलं आणून बसवली आणि त्यांना 1 तास म्हणत होते जेवत राहा, जोपर्यंत व्हिजिट संपत नाही तोपर्यंत तुम्ही असेच इथं बसून जेवत राहा. तर अशा प्रकारे स्कूल चांगल्या करण्याच्या ऐवजी हे लोक असा फ्रॉड करतायत. आणि ज्या प्रिन्सिपलला आम्ही ज्या विचारला हे कसं काय झालं, प्रिन्सिपल म्हणून तुम्हाला माहिती नाही, मी इथेचा प्रिन्सिपल नाहीये. म्हणलं मग तुम्ही काय करता? काय प्रिन्सिपलचं नाव काय? गवळी. प्रिन्सिपल गवळी. त्यांना विचारलं हे मुलं आत कसं आली, म्हणता मला माहिती नाही. म्हणलं मग तुम्हाला माहिती काय? सगळ्या शाळेला भेट दिल्या, त्याच्यामध्ये ही सगळ्यात मोठा धक्कादायक म्हणजे शाळेची इन्स्पेक्शन केलं चाललं, त्याला पटसंख्या जी दाखवली त्याच पद्धतीनं. आणि एक म्हणजे तुम्हाला एवढा फ्रॉड करायची गरज काय? तुम्ही काम करा ना शाळेवर, नीट करा ना, शाळा नीट करा. हा फ्रॉड काय लावलाय तुम्ही? बरं, आता इथल्या काही अधिकाऱ्यांना बोलला काय? प्रिन्सिपलला मी बोललोय, प्रिन्सिपल तर म्हणतच नाही की मी प्रिन्सिपल आहे.
प्रिन्सिपल म्हणते मला माहितीच नाही. व्हिडिओला कॉल केला, व्हिडिओनी फोन ऑफ करून ठेवलेला आहे. इथेच ऑफिस चला चला ऑफिस मध्ये चला. मान्यशी मना करते की वो प्रिन्सिपल है. असिस्टंट व्हिडिओला बोलू सर निघून गेले. एक तर मला गोष्ट आणायची आहे. 100 वर्षाची शाळा आहे. कल्पना दारूच्या हॉटेल शाळाच्या प्रिमायसेसला वॉशरूम तर साफ नाहीच आहे. गांजा आणि दारू इथून ऑफिसपासून 200 मीटरवर शाळा आहे. कोणाचंच लक्ष नाही. अशी अवस्था होती. काल संध्याकाळी जेसीबी लावण्यात आला कारण की आज मीडिया आहे म्हणून. आता हे जी अवस्था मी तुम्हाला दाखवली धक्कादायक गोष्ट ही की आता जेव्हा मी शाळेत गेलो तिथं काही मुलं जेवत होते. नंतर मला माहिती झालं की जी मुलं होती ती त्या शाळेची नव्हतीच. आज त्यांना मुद्दामून आणलं होतं, दुसऱ्या कोणत्या शाळेतून बाहेरून आणलं होतं त्या मुलांना फक्त मीडिया समोर दाखवायला. प्रिन्सिपलला जेव्हा मी विचारलं ही मुलं आली कसं काय, प्रिन्सिपल म्हणले मी या शाळेचा प्रिन्सिपल. म्हणलं मग तुमच्याकडं काय पदवी, तुमच्याकडं कोणती पोझिशन आहे, काय म्हणून तुम्ही इथं उभा आहे. म्हणजे इथं 2 युनिट ते अशी फिरवत गेले. म्हणलं तुमच्याकडे याचा चार्ज आहे की नाही. प्रिन्सिपल नाही म्हणले. मॅडम 200 मीटर कोणती शाळा मॅडम? जिल्हा परिषदची शाळा. जिल्हा परिषद केंद्रीय जिल्हा परिषद बाजूच्या पूर्ण सांगा तर प्रिन्सिपल म्हणतो मी प्रिन्सिपल नाहीये. बाहेरून मुलं आणण्यात येत आहे फक्त मीडियाला दाखवण्यासाठी. कारवाई नाही झाली तर सगळ्या गावकऱ्यांना घेऊन याच ऑफिसच्या बाहेर बसायचं. आले कुठून म्हणतो मला नाही माहिती, मी प्रिन्सिपल नाहीये. आणि कालपर्यंत तोच प्रिन्सिपल ही साफसफाई करून घेत होता कारण की आज मीडिया येते. मॅडम गरीब मुलं शिकतायत तिथं, त्यांच्या भविष्यासोबत ठेवू नका अशा हा दोन्ही. आणि ते प्रिन्सिपल्सला थोडं समजा, थोडं जबाबदारीने काम करा. राष्ट्राचं भविष्य आहे, त्यांच्याबरोबर असा खेळ होणार नाही. प्लीज आम्ही त्याच्यासाठीच करतोय. पण जेव्हा हे प्रिन्सिपल म्हणतात मी प्रिन्सिपलनी व्हिडिओ फोन करून ऑफिस करून निघून जातो, त्यांचे असिस्टंट करून जाता, काय चालू कुठेतरी अकाउंटेबिलिटी असली पाहिजे ना. अजिंक्य एक आठवडा व्हिडिओ साहेब कुठे गेले त्यांना कुठं माहिती मॅडम? व्हिडिओ साहेब कुठे गेले मॅडम? मी लातूरला चाललो आता. आता असेगाव सांगितलंय. हा पाहिलं सगळं सिस्टम गोल गोल फिरवते. असिस्टंट व्हिडिओ पण नाही. असिस्टंट व्हिडिओ नाही सगळं. एका आठवड्यात जर कारवाई नाही करण्यात आली बसून. तर मित्रांनो, जसं की तुम्ही या संपूर्ण ग्राउंड रिपोर्टमध्ये पाहिलं, औसा तालुक्यातील सरकारी शिक्षण व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गैरहजर अधिकारी आणि जबाबदार मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासनाला 1 आठवड्याचा इशारा देण्यात आला आहे. तुम्हाला काय वाटतं, सरकारी शाळाची स्थिती सुधारण्यासाठी असं सोशल ऑडिट प्रत्येक तालुक्यात का व्हायला हवं का? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा महत्त्वाचा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा आणि तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. शिक्षण आणि जनतेच्या हक्काचा अशाच धडाकेबाज ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी आपल्या MS मीडिया TV चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद.